तुम्ही आता कुठल्या प्रभागातून लढवताय? प्रभाग क्रमांक 25, बरं. वाकड, तातवडे, पुनवळे. बरं, आपण प्रभाग क्रमांक 25 मधून आम आदमी पार्टी हो, पक्षाकडून आम आदमी पार्टी लढवत आहात. बरं, तर तुमच्यावरती लोकांनी विश्वास का ठेवावा? माझ्यावरती विश्वास, मी आम आदमी आहे आणि माझ्या वार्डामधल्या लोकांच्या ज्या अवस्था आहेत, त्या एरियात राहतो, त्या मातीतला गंध माझ्या अंगाला लागलेला आहे. तिथल्या परिस्थितीत मी खेळलेलो आहे की जे माझ्या वार्डामधल्या प्रभागामधल्या ज्या समस्या आहेत ह्या मी जवळून पाहिलेल्या आहेत, म्हणून मला आतमधीनं निवडून देण्यासाठी उभा केलेला आहे. बरं, तुम्ही राखीव जागा म्हणजे मागासवर्गीय प्रभागातून निवडणूक लढवताय, बरोबर आहे ना? सध्या तुम्ही निवडणूक लढवत असताना काहीतरी डोक्यामध्ये ठेवून विजन केलं असेल ना, त्याचं काय विजन आहे? सगळ्यात महत्वाचं, प्रभाग क्रमांक 25 वाकड, तातवडे, पुनवळे, आमचा भाग हा IT-च्या रिलेटेड आहे, म्हणजे हिंजवडी IT पार्क जगामध्ये आहे, त्याच्या रिलेटेड आमचा भाग आहे. आणि तिथून जाणारा जो अंडरपास रस्ते आहेत, जो भूमकर चौकातला अंडरपास आहे, पुनवळ्यातला अंडरपास आहे, तातवड्यातला अंडरपास आहे, आणि हा जो महामार्ग आमच्या प्रभागातून जातो आणि तिथलं कामगार वर्ग तिकडं जाण्यासाठी जो तासोन तास त्याला ट्रॉफिकमध्ये थांबावं लागतं. ही सगळ्यात मोठी जटिल प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, आम्हाला दिसाड पाणी येतं. नाही, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारले, तुम्हाला विजन विचारलं. विजन काय तुमचं? हा माझं विजन आहे की मला याच्यात जास्तीत जास्त तो ट्रॉफिकची समस्या सोडवायची. दुसरी गोष्ट, ऑक्सिजन फ्री, जे दूषित प्रमाण झालेलं आहे ऑक्सिजनचं, याच्यावरती मला काम करायचे. मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने गार्डन असतील ते डेव्हलपमेंट करून विरंगुळा केंद्र करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी काहीतरी वेगळं मला करता येईल का, याच्यावरती माझा फोकस आहे. दुसरी महत्त्वाची मला बोलायचं साहेब याच्यामध्ये की माझ्या प्रभागामध्ये गेली पंचवार्षिक विजनमध्ये जे कामं नाही झाली ते मला कामं करायचे. सगळ्यात महत्त्वाचं जे कन्व्हिनिटीचा प्रश्न आहे सोसायट्यांचा, तो मला मार्गी लावायचा आहे, हे माझं विजन आहे. दुसरी महत्त्व, टँकर मुक्त करायचं आहे मला, की सोसायटीला हे टँकर माफियाचा इथल्या ज्या प्रस्थापितांचा जो त्रास आहे हा कमी करायचा आहे. आम आदमी म्हणून माणूस चांगल्या मानाने जगला पाहिजे आणि आमच्या वार्डामधली जी घाण दुर्गंधी पसरली ही झाडून मला साफ करायची. हा माझं एक विजन असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, झाडे लावले पाहिजेत. त्यातून जो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे ते जास्तीत जास्त कसं कमी करता येईल ह्याचे मला जास्तीत जास्त झाडं लावायचे आणि ते झाडं लावून ते जे दत्तक मला पत्र करायचे सर, सगळ्यात महत्त्वाचं हे विजन आहे. बरं, सर्वच लोक निवडून येण्याच्या अगोदर अशी आश्वासनं देतात. यापूर्वी तुम्ही म्हणालात की तुमचे पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी पण अशीच आश्वासनं दिली आणि त्यांनी काहीच केलं नाही. सर, ते कसं आहे, प्रस्थापित आहेत. भारतीय संविधानानं प्रत्येकाला लढण्याचा, बागडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार मला संविधान दिल्यामुळे मलाही माझ्या व्यथा शासन दरबारी मांडता आल्या पाहिजे. माझे बरेचसे प्रश्न बाबासाहेबांनी सांगितलं, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात बनायचे. खऱ्या अर्थानं मी शासनकर्ती जमात झालो नाही, फक्त संघटित झालो. संघटित कशासाठी होतो, एखादा कार्यक्रम आला की संघटित होतो आणि नंतर काय होतं, डिवायडेशन होतं. तर मला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा मताचा अधिकार दिलेला आहे, ह्याचं मला कशा पद्धतीने परिवर्तन करता येईल किंवा लोकशाही कशी जिवंत ठेवता येईल आणि सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळवून देता येईल याच्यावरती मला काम करायचं. माझा प्रभागाचा जो प्रश्न वाकडचा, सर, प्रामुख्यानं आमच्या कॉलनीतनं एक टीपी रस्ता टाकलेला आहे आणि हा टीपी जोपर्यंत रद्द होत नाही, ही मी आश्वासन देत नाही, ही माझी गॅरंटी देतो कामाची, हा टीपी रद्दच करणार. का, त्या भागामध्ये मी राहतो सर, वास्तवच आहे, माझे बांधव त्या ठिकाणी, माझे मतदार त्या ठिकाणी. मग ह्यांच्या जो झालेला यांच्यावरती अन्याय आहे याला वाचा फोडण्यासाठी मी अनेक नगरसेवकाकडे गेलो, आमदाराकडे गेलो, नगरसेवक गेलो, प्रस्ताविक लोकांकडे गेलो, पण आमचं कोणीच ऐकून घेतलं नाही. तर जनतेचं म्हणतात, रावसाहेब तू निवडून आल्याशिवाय आपले प्रश्न सोडणार आहेत, म्हणून मला जनतेने उभा केले, त्यांच्या डोळ्यातला मी नगरसेवक आहे, त्यासाठी मला काम करायचं. बरं, तुम्ही SC प्रभागातून लढवताय, तुम्ही SCचे आहात, तर SCंच्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे, त्यांच्यासाठी काय करणार तुम्ही? सर, बार्टीसारख्या योजना भरपूर आहेत, महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, पालिकेच्या काही योजना आहेत. ह्या योजना येतात सर, पण लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. SC समाजासाठी जो बार्टीचा जो सिलेबस आहे, म्हणजे त्यांची UPSC असेल, MPSC असेल, यांच्यासाठी मला अभ्यासिका चालू करायच्या. जे माझे मुलं आहेत त्यांच्याकडे खायची परिस्थिती नाजूक आहे, काम केल्याशिवाय भेटत नाही, पण यांना अभ्यासिका टाकून माझे जास्तीत जास्त अधिकारी कशी बनतील, माझ्या मुली कशी अधिकारी बनतील, याच्यावरती मला फोकस करायचे. सगळ्यात महत्वाचं, आपण तर प्रस्तावितांना जर टक्कर द्यायची असेल तर आपली मुलं शिकली पाहिजे, शिकून पुढे आले पाहिजे. शिकले तर त्यांना कायदा कळणार आहे आणि कायदा कळला
तर न्याय मागणार आहेत. तर त्यांच्यासाठी मला ही काहीतरी वेगळी कल्पना आहे की मला जास्तीत जास्त आरटीच्या माध्यमातून जो राईट एज्युकेशन जो ऍक्ट आहे, जास्तीत जास्त माझ्या मुलांची ऍडमिशन कशी होतील ह्यासाठी मला काम करायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट, मी काम करत असताना मला महिलांसाठी काहीतरी वेगळं करायचंय. आणि जास्तीत जास्त माझ्या इशी महिला आहेत, ते माझ्या बंधू भगिनीत, यांच्यासाठी मला जास्त रोजगार निर्मिती कसा करता येईल याच्यावर मला फोकस करायचं. भारतीय संविधानाने अन्न, वस्त्र, आरोग्य, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात. हो. तुम्ही लोकप्रतिनिधीतून निवडून गेल्याच्या नंतर या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे काही आराखडा आहे? सर, जे भारतीय संविधान प्रत्येकाला आर्टिकल 17 नुसार प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तर मी ज्यावेळेस पालिकेत जाईल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे घरकुल योजना आहेत, म्हाडाच्या योजना आहेत, जे काय शासनाच्या योजना आहेत, शासकीय निमशासकीय, त्यांच्यापर्यंत मला कशा पद्धतीने घेऊन जाता येईल आणि त्यांना पात्र करता येईल यासाठी मला काम करायचं पालिकेत गेल्यानंतर. त्यासाठी मला निवडून जायचे सर. माझा भोळाबाबडा समाज आहे, अशिक्षित समाज आहे, यांना आणखीन काही माहित नाही. माहित आहे फक्त कागदावरचं माहित आहे, पण ते काम करून घ्यायचंय ह्यासाठी मला काम करायचंय. बरं, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही ज्या पक्षाकडून उभं टाकलात ते पक्ष नवीन आहे, लोकांना माहित नाही. तुम्ही तुमच्या समोर सगळं प्रस्थापितांचं हे आहे, प्राबल्य आहे, त्यांच्याशी तुम्ही कशी टक्कर द्याल आणि कसे निवडून द्याल? 1956ला माझ्या बापानं धर्मांतर केलं, बाबासाहेबांना. त्यावेळेस माझ्या बापावरती दबाव होताच ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती. मग बाबासाहेब किती विरोध असताना जे डगमगले नाही. माझ्या बापाची प्रेरणा घेऊन मी चालतोय. मला आदर्श महापुरुषांचा आहे, त्याच्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही. माझ्या बापानं सांगितलं, वेळ आली तर कलम हातात घे आणि न्याय व्यवस्थेसाठी भांड, लढ आणि तुझ्या माणसासाठी न्याय मिळवून दे, ह्यासाठी मला भांडायचे. ठीक आहे, तुम्ही बीजेपी सोबत तुमची टक्कर आहे आणि बीजेपी हे राज्यामध्ये सत्तेत आहे, केंद्रात सत्तेत आहे. आणि मी असं ऐकलं की यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंड सगळं वापरून बीजेपी सत्तेमध्ये येणार आहे. त्यांच्यासमोर तुम्ही म्हणजे पैशाचा वापर होणार आहे, मतदारांना आमिष दिले जातात, पैसे वाटले जाणार आहेत, तुम्ही कसं करणार त्यावेळेस? सर, पुन्हा एकदा रिपीट करतो तुम्हाला मुद्दा मी. सगळ्यात महत्वाचं, पहिला राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला यायचो, मत देतो. मग बाबासाहेबांना जो अधिकार आपल्याला मताचा संविधानाने बहाल केलाय, कुणाच्या बाटलीला, कुणाच्या गाडीला, कुणाच्या साडीला, कुणाच्या अभिलिशेला बळी न पडता तुमचा जो बहुमूल्य मत आहे याचं लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. मी आव्हान करेन माझ्या जनतेला की तुम्ही कुणाला बळी पडू नका. माहित आहे प्रस्थापित आहेत, पैसे वाटतील, माहित आहे सगळ्या गोष्टी, पण मी आम आदमी जर पेटला ना तर तुम्हाला माहिती आहे. पण दिल्लीमध्ये काय झालं, हरियाणामध्ये काय झालं, पंजाबमध्ये काय झालं, हेच पिंपरी चिंचवड पुनरावृत्ती गेल्याशिवाय राहणार नाही. आमची सर, आम्ही गॅरंटी देतो, टँकर मुक्त करणार, वाडामध्ये महिलांसाठी जे जे मला करता येईल ते गॅरंटीने करणार. 3 सिलेंडर फ्री देणार मी निवडून आल्यानंतर. 3 सिलेंडर महिलांना वर्षभरासाठी फ्री देणार. मग पालिका नाही दिले तर मी स्वतः देणार, हा माझा शब्द आहे. ही गॅरंटी वर्षभरात सरासरी सर्वसामान्य कुटुंबाला 3 सिलेंडर लागतात, त्याची गॅरंटी मी देतो. तसं गॅरंटी कार्ड देणार आहे. प्लस जे मुलं आहेत बेरोजगार आहेत यांना रोजगाराची हमी देतोय. जे पेन्शन, जे लोक आहेत वयोवृद्ध आहेत, यांसाठी 1500 रुपये पेन्शन मीच स्वतः देणार. मग ते शासनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून जे योजना आहेत ते कशा अंमलात आणून यांना देता येईल याच्यावरती माझा फोकस आहे. मी यांना पात्र कसं करता येईल हा माझा फोकस आहे सगळ्यात महत्वाचं. बरं, आता तुम्ही एससी प्रभागातून आहात, तुमचा प्रभागच एससीचा आहे हा, त्याच्यामध्ये भाजपचे असणार आहेत, वेगवेगळ्या आंबेडकरी पक्षाचे असणार आहेत, तर मतदार कन्फ्यूज नाही होणार का? तुम्हालाच कसं काय मत दिलं असं वाटतं तुम्हाला? सर, ज्वलंत माणसं लागतात, मेलेल्या मुर्द्याचं काम नाही इलेक्शन मध्ये. जिवंत माणसाचं इलेक्शन आहे आणि जिवंत माणसंच आहेत, भरपूर लोक आहेत, प्रस्थापित आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण माझी लढाई ही मला माझ्या समाजासाठी, माझ्या प्रभागासाठी, माझ्या माणसासाठी लढायची आणि तळमळने लढायची. कारण तिथं मी ज्यावेळेस लोकांशी संवाद साधतो ना, त्यांच्या डोळ्यातले जे भाव बघतो ना, ते मला आपलंच पण वाटतं, माझे माणसं वाटतात, ह्यासाठी मला लढायचे साहेब. बरं, आता तुम्ही समजा लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही सभागृहामध्ये गेलात, तर तुमच्या प्रभागासाठीचं तुमचं काय काय करण्याचं दृष्टिकोन आहे तुमचा? माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट रेडी पूर्ण. मला प्रभागात काय करायचंय, काय माझ्याकडे सगळं रेडी. म्हणजे तातोड्यात काय करायचे, पुण्यात काय करायचंय, वाखडमध्ये काय करायचंय, ट्रॉफिकच्या समस्येसाठी काय करायचंय, वृक्ष लागवडीसाठी काय करायचंय, महिलांसाठी काय करायचंय, ही सगळी ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे साहेब. याचा अवलंब 100% मी करणार आहे. हे मी शाश्वती नाही तर गॅरंटी साथ सांगतो मी. बरं, हे करण्यासाठी तुम्हाला सभागृहात जावं लागणार आहे. मग मग मतदारांना तुमचं काय आव्हान आहे? मतदाराला एकच सांगेन की तुमचा मुलगा आहे,
तुमचा भाऊ आहे, तुमच्यापैकी एक आम आदमी आहे. आमच्या वार्डात प्रभागात जी घाण झालेली आहे, मग ती प्रस्थापाने केली, विरोधकाने केली, जी घाण भ्रष्टाचाराची झाली ना, ही मला साफ करायची. एवढंच मी सांगत मतदान रूपे मला आशीर्वाद द्या. माझं चिन्ह आहे झाडू, आम आदमी पार्टी.